नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 28 मे 2026 रोजी 5 मोठे शासन निर्णय जारी, विभागनिहाय महत्त्वाचे अपडेट्स। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे 5 मोठे शासन निर्णय दिनांक 27 मे 2026 रोजी विविध विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहेत। मृदा व जलसंधारण विभागाच्या फेररचनेपासून ते अंगणवाडी सेविका मानधन निधी वितरणापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत। तसेच आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित निर्णयांनाही मंजुरी देण्यात आलेली आहे। 1. मृदा व जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय। मृदा व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे विभागाची प्रशासकीय कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा अपेक्षित आहे। यामुळे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदरचना, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे। 2. आदिवासी विकास विभागाकडून कंत्राटी भरतीस मंजुरी। या निर्णयामुळे आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा, कला व डिजिटल शिक्षणाची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे। तसेच पात्र उमेदवारांसाठी रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत। 3. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय। मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन देयके ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। यामुळे संबंधित महाविद्यालयांना वेतन प्रस्ताव सादर करताना दिलासा मिळणार असून प्रलंबित वेतने प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे। 4. विभागीय स्तरावरील प्रशासकीय प्रक्रियांना गती। 27 मे 2026 रोजी निर्गमित विविध शासन निर्णयामुळे अनेक विभागातील प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे। कर्मचारी व्यवस्थापन, वेतन प्रक्रिया आणि विभागीय पुनर्रचना यासारख्या विषयावर याचा थेट परिणाम होणार आहे। 5. अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी निधी वितरणास मंजुरी। महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिलासा मिळणार असून मानधन वितरण प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे अपडेट्स। 27 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, आश्रमशाळा शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय अंमलात येणार आहेत। पुढील काही दिवसात संबंधित विभागाकडून सविस्तर अंमलबजावणी आदेश देखील जारी होण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।